नमस्कार मित्रांनो, आज आपण क्षेत्रफळ या चॅप्टरमधील एक छानसा प्रश्न पाहणार आहोत आणि हा प्रश्न रायगड पोलीस भरती 2026च्या परीक्षेत विचारलेला आहे. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे, एका आयताची लांबी 20% वाढली व रुंदी 20% काय केली, कमी केली, तर क्षेत्रफळामध्ये काय फरक पडेल हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपण बेसिक आणि शॉर्ट ट्रिक या दोन्ही पद्धतीने सोडवणार आहे. तर पहिली पद्धत आपली बेसिक येते, बघू आता बेसिक पद्धतीने कसं सोडवायचं आहे. बघा, पहिल्या वाक्यामध्ये काय दिलं, एका आयताची लांबी कितीने वाढते, 20% वाढते. समजा लांबी पहिले 100 होती, तर कितीने वाढते लांबी, 20ने वाढते. म्हणजे 20 मध्ये काय करायला लागतं आपल्याला, 20 काय करायला लागते, जोडावं लागते. 20 आपण काय केलं, जोडले तर किती झाले, 120 झाले. म्हणजे लांबी पहिले 100 होती, नवीन लांबी किती आले, मग 120 झाली. ठीक आहे. तर ह्याला सिम्प्लिफाय करू. बघा आता 2 शून्याला 2 शून्य काय होईल, कॅन्सल होईल. दोन्हीला मी काय करतो, 10 आणि 12ला काय करतो, जोडाने भाग देतो. बघा आता 2 पंचे 10, 2 12. म्हणजे लांबीचे गुणोत्तर काय आले आपले, 5 6 आले. बघा आता लांबीचे गुणोत्तर मी लिहितो इथं, किती आले, जुनी लांबी किती होती, 5 होती आणि नवीन लांबी किती आली आपली, 6 आली. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, रुंदीचे गुणोत्तर काढायचे. आता रुंदीचे गुणोत्तर कसे काढायचे, बघा आता दुसऱ्या वाक्यामध्ये काय दिले, रुंदी 20% काय होते, कमी होते. समजा रुंदी 100 होती पहिले, नंतर त्यामध्ये किती रुंदी कितीने कमी होते, 20ने कमी होते. 100 मधून 20 कमी केले, किती झाले, 80 झाले. म्हणजे नंतर नवीन रुंदी किती आली, 80 आली. ओके. आता काय करायचं, बरं ह्याला सिम्प्लिफाय करा. बघा 0ला 0 काय कॅन्सल झाले. परत काय करावं, 10ला आणि 8ला कशाने भाग देतो, 2ने भाग देतो. 2ने भाग द्या. बघा 2 पंचे 10, 2 चौक 8. म्हणजे रुंदीचे गुणोत्तर किती आले, 5 आले. जुनी रुंदी किती होती, 5 होती आणि 20% कमी झाल्यामुळे नवीन रुंदी किती आली, 4 आली. ठीक आहे. बघा आता बघा मित्रांनो, आता आपल्याला काय काढायचे, क्षेत्रफळ काढायचे. बघा आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र काय, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता आपल्याला लांबीचे गुणोत्तर मिळाले आणि रुंदीचे पण काय मिळाले, गुणोत्तर मिळाले. आता काय करायचं, मग क्षेत्रफळ काढायचे. क्षेत्रफळ कसे काढायचे, बघा आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. बघा जुनी लांबी काय होती, 5 होती, जुनी रुंदी काय होती, 5 होती. म्हणजे काय करायचं, जुनी क्षेत्रफळ काढायसाठी काय करायला लागेल, 5 मध्ये 5चा गुणाकार करायला लागेल. 5 5 25, 5 5 25. नवीन क्षेत्रफळ काढायसाठी काय करायला लागेल, आपलं 6 गुणाकार 4 करायला लागेल. तर 6 चौक 24, 6 चौक किती झाले, 24 झाले. बघा मित्रांनो, आता आपल्याला काय मिळाले, क्षेत्रफळाचे गुणोत्तर मिळाले. जुने क्षेत्रफळ किती होते, 25 होते. नवीन क्षेत्रफळ किती होते, 24 होते. आता प्रश्नामध्ये काय केलं आपल्याला, तर क्षेत्रफळामध्ये काय फरक पडेल. आता बघा फरक काढायचा. मग क्षेत्रफळामध्ये फरक काय ते काढू आपण. फरक बघा, नवीन क्षेत्रफळ काय होते, जुने क्षेत्रफळ किती होते, 25 होते. जुने क्षेत्रफळामधून काय करायचं, नवीन क्षेत्रफळ काय करायचं, वजा करायचे. किती फरक काढायचा म्हणून वजा केले. ठीक आहे, 24. बघा 25 मधून 24 काय केले, वजा केले. किती राहिले, 1 युनिट राहिले. बरोबर. म्हणजे फरक कितीचा आला मित्रांनो, 1 युनिटचा आला. म्हणजे 25 वर 1 चे काय झाले, कमी झाले. ठीक आहे. मग आता पण प्रश्नामध्ये पर्यायामध्ये आपल्याला काय दिले, टक्क्यामध्ये उत्तर दिले. या आपलं उत्तर कशामध्ये आलं, युनिट मध्ये आलं. तर युनिटला आपल्या टक्क्यामध्ये काय करायला लागलं, आता रूपांतर करायला लागलं. ते बघा आता कसं करायचंय. बघा किती युनिटची कमी झाली, 1 युनिटची कमी झाली. कशावर झाले मित्रांनो, 25 म्हणजे जुने क्षेत्रफळावर झाले ना. 25 क्षेत्रफळ होते, 25 वर कमी झालं. 25 काय करायचे, मग छेदामध्ये लिहायचे. गुणाकार टक्केमध्ये काढायचे म्हणून आपण काय करायचे, 100ने काय करतो, गुणाकार करतो. 100ने काय केलं, गुणाकार केलं. बघा आता काय करायचं, सिम्प्लिफाय द्या. बघा 25 × 25, 25 चौक 100. म्हणजे किती आले, 6%. 6% काय आली, घट झाली. हेच काय असणार आहे आपल्या मित्रांनो, आन्सर असणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला मित्रांनो, आयताच्या क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याची घट झाली, 4%ची घट झाली. पर्याय कोणता बरोबर आहे, पर्याय आपला ए हा बरोबर पर्याय असणार आहे. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण हा बेसिक मॅथ पद्धतीने हा प्रश्न सोडवलेला आहे. तर आता शॉर्ट ट्रिकने हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण आता पाहणार. तर मित्रांनो, हा प्रश्न आपण आता शॉर्ट ट्रिकने कसा सॉल्व्ह करायचा ते आता आपण पाहणार आहे. बघा आता
हा प्रश्न शॉर्ट ट्रिकने सोडवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची मित्रांनो, ती म्हणजे काय बघा, जेव्हा आयताची लांबी आणि रुंदी समान टक्क्याने वाढते आणि कमी होते तेव्हा आयताच्या क्षेत्रफळामध्ये नेहमीच काय होते, घटच होते. आता बघा या प्रश्नामध्ये बघू आपण, आयताची लांबी 20% काय होते, वाढते व रुंदी 20% काय होते, कमी होते. म्हणजे समान संख्येने वाढते, समान संख्येने काय होते, कमी होते. तेव्हा काय एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला एकच सूत्र लक्षात ठेवायचे बघा, कायमची घटच होती. आता बघा ती संख्या कोणती, 20 आहे ना, 20चा काय करायचा आपल्याला, वर्ग करायचा. 20चा काय करायचा, वर्ग करायचा. 20चा करायचा वर्ग आणि छेदामध्ये काय करायचे, 100 लिहायचे. तर ह्याला काय करायचं, सिम्प्लिफाय करा. आता बघा, आता 20चा वर्ग किती, 400 छेदात 100. बघू आता याला सिम्प्लिफाय करू. बघा अंशामध्ये 2 शून्य आणि छेदामध्ये 2 शून्य काय होतील, कॅन्सल होतील. मग उत्तर काय आलं आपलं, 4%. 4%. आता बघा मित्रांनो, 4% काय होणार आहे, घट होणार आहे. हे काय असणार आहे मित्रांनो, आपलं उत्तर असणार आहे. म्हणजेच आयताच्या क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याची घट होणार आहे, 4%ची घट होणार आहे. तो पर्याय कोणता आपला बरोबर आहे मित्रांनो, ए हा पर्याय बरोबर असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न बेसिक मेथड आणि शॉर्ट ट्रिक या दोन्ही पद्धतीने सोडवला आहे. आशा करतो हा दोन्ही मेथड तुम्हाला समजले असेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशा प्रश्नांसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.